वैष्णवीताई आपल्या सगळ्यांना सोडून गेली. तिला न्याय भेटावा म्हणून काल व्हिडिओ बनवला. व्हिडिओच्या माध्यमामधून समाज प्रबोधन करायचा प्रयत्न केला आणि या सरकारला जाग यावी म्हणून पण सांगितण्यात आलं. त्यामुळेच तो व्हिडिओ बनवला होता. ती गेल्यानंतर तिला न्याय देण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे, कारण की उद्या ती परिस्थिती आपल्यावरती पण येणार असते आणि त्यावेळेस जर कोणी नाही आवाज उठवला तर तुम्हाला किती वाईट वाटेल ना. त्याच्यातलंच एक झाकण झुलं होतं. ते म्हणत होतं हुंडा घेणारे काय चू. समजून जातो काय बोलला असेल. त्याचा दुसरा मेसेज होता की पोरीकडून हुंडा नाही घ्यायचा, मग पोराने काय खड्ड्यात जायचं का? अरे झाकण झुल्या, तुझ्या मनगटात दम नाहीये का? हा का मर्द नाहीयेस तू? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे? ही जी वृत्ती आहे ना, समाजामध्ये पेरलेली गुन्हेगारी वृत्ती मनामध्ये आणि डोक्यामध्ये सतत कुचके विचार, त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. मला सांगा, या महाराष्ट्राची परंपरा आहे, कोणता कोणता बाप आपल्या लेकीला सासरी पाठवत असताना मोकळ्या हाताने पाठवतो? भरभरून भरभरून देतो तो. त्याच्या मनाला त्याची ऐपत असेल तेवढं सगळं देतो. मग ती लेक काय म्हणतात ना, माहेरकडचं सगळं सुख सोडून सगळा त्याग करून तुमच्या घरी आल्यानंतर तिला आयुष्यभर राणीसारखं वागवण्याची, राणीसारखं सांभाळण्याची, तिला प्रेम देण्याची, तिला पाहिजे ते सगळं देण्याची जबाबदारी नवरा म्हणून तुझीच आहे ना. का तिलाच मागायचं आन बापाकडून हे, आन बापाकडून ते? का तुझ्या मनगटात दम नाही का? झाकण झुलायस का तू? नाही ना. अरे बदला रे वृत्ती, तुमच्या मनामधले हे घाण विचार बदला. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलेला 25% छोटं हृदय दिलेलं आहे, तरी पण ती आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. तिला एक शब्द तुम्ही कुचका बोलला तर ढळाढळा डोळ्यातून पाणी येतं तिच्या. काय बीतत असेल तिच्यावरती? अहो, जनावरासारखं मारता तुम्ही, तुम्हाला लाज वाटते का? सुधरा जरा. तुम्हाला जर तसं मारलं तर काय फील होईल एकदा विचार करा. दुसरं एक झाकण झुलं होतं, ते म्हणे हे व्हिडिओ म्हणजे फक्त लाईक मिळवण्यासाठी. झाकण झुल्या, तुला तुझ्या जिंदगीत काहीच जमलं नाही रे, आणि कधी जमणार पण नाही. एक विचार कर, इथला चौथा स्तंभ लोकशाहीचा काय बातम्या दाखवतो. मग आम्हाला तर दाखवावंच लागेल ना, आम्हाला या समाजाला सांगावंच लागेल की बाबांनो, हे असं नसतं. आपल्याला हा समाज सुधारायचा आहे, या समाजामध्ये एक सुसंस्कृतपणा आणायचा आहे आणि या समाजामध्ये माणुसकी टाकायची आहे. आणि न्याय मागण्यासाठी जर सोशल मीडिया साधन असेल तर आम्ही ते वापरणार. झाकण झुल्या, आधी काहीतरी कर्तृत्व कर आणि त्यानंतर बरळायला येत जा, कारण की हे संवेदनशील विषय, याच्यावरती बोलावंच लागतं. आणि हे बोललं तरच लोकांमध्ये जनजागृती होणार आहे आणि इथल्या सरकारला जाग येणार आहे. झाकण झुल्यांनो, सुधरा. तुमची मन जी अशी दुष्कृत आणि विकळीत झाली आहेत ना, त्याला सुधरा आधी.